आमची भूमिका अशी आहे नाही, आमची भूमिका अशीच आहे की पाकिस्तानला सबक शिकवणं अत्यंत आवश्यक आहे. ही आता वेळ आलेली आहे आणि POK मधूनच हे सगळे आतंकवादी ट्रेनिंगचे सेंटर त्या ठिकाणी होती आणि POK त्यांच्या ताब्यात असल्यामुळं तिथून सहज त्यांना इकडे घुसखोरी करता येत आहे आणि म्हणून POK आपल्या ताब्यात आलं पाहिजे. म्हणून यावेळेला लढाई ही अत्यंत आवश्यक आहे. जर पाकिस्तानने ऐकलं नाही तर लढाई युद्ध हे करावं लागेल. आणि मी संसदेमध्ये सुद्धा अनेक वेळेला मांडलेलं आहे की POK ताब्यात घेतलाच पाहिजे आतंकवाद थांबवायचा असेल तर. आणि या पहलगावमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत सरकार अत्यंत गंभीर आहे आणि आम्हाला या संबंधामध्ये नक्कीच आम्ही थोडी दिवस वाट बघू. नंतर पाकिस्तानवर हल्ला करावा लागेल आणि POK ताब्यामध्ये घ्यावं लागेल. मध्यंतरी आंतरराष्ट्रीय विवाह योजना सुरू होती ते बंद करण्यासाठी तुम्ही त्या स्टेटमेंटमध्ये तुम्ही त्या राज्यामध्ये मला नेमकं काय करत नाही, जी आंतरजातीय विवाहाची योजना आहे ती बंद केलेली असं नाही आहे. तर त्या योजनेमध्ये काय फेरफार करण्याच्या संबंधामध्ये चर्चा सुरू आहे. त्यामध्ये अजूनही काय अमेंडमेंट करायचे, अजूनही काय त्यामध्ये बदल करायचे, या संबंधामध्ये चर्चा आहे. त्यामुळे ती बंद झालेली असं अजिबात नाही आहे. आणि मी आता दिल्लीला उद्या 2 दिवसात जाणार आहे. त्यावेळेला अधिकाऱ्यांशी मी बोलणार आहे आणि ही स्कीम बंद होऊ नये. कारण आंतरजातीय विवाहाची स्कीम जी आहे ती समाजाला एकत्र आणणारी स्कीम आहे आणि प्रत्येक वर्षाला जवळजवळ 2-2.5 लाख लोकांची आंतरजातीय लग्न होतात, विवाह होतात. त्यामुळे समाजाला जोडण्यासाठी बाबासाहेब म्हणाले होते की रोटी आणि भेटी व्यवहाराने फक्त जातीवर जाणार नाही, त्यासाठी बेटी व्यवहाराची आवश्यकता आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की आंतरजातीय विवाहांना प्रोत्साहन देणारी योजना असली पाहिजे. आणि नक्की मी मंत्रालयाशी बोलून त्याच्यामध्ये काय अजून पुढे आपल्याला करता येऊ शकेल त्याचा नक्की आम्ही विचार करणार आहोत. माझी प्रतिक्रिया ही आहे की या दोघांनी एकत्र यावं, म्हणजे दोघांनी एकत्र यावं आणि हे दोघे एकत्र आले तर आमच्या महायुतीचा अजूनही जास्त फायदा होऊ शकेल. कारण राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्यासोबत गेले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही भूमिका स्वीकारतात की नाही माहीत नाही आहे. काँग्रेस पक्ष राज ठाकरेंना त्यांच्या महायुतीमध्ये घेईल, आपल्या महाविकास आघाडीमध्ये घेईल असं वाटत नाही आहे. आणि घेतलंय तरी सुद्धा राज ठाकरेंना घेतल्यामुळं काय फारशी मतं मिळतात असं नाही आहे. लोकसभेचा अनुभव आहे की ते आमच्यासोबत होते पण त्यांचा काय फारसा फायदा आम्हाला झाला नाही. आणि विधानसभेला ते आमच्यासोबत नव्हते तर आमचा जास्त फायदा झाला. आमच्या 236 जागा निवडून आल्या. त्यामुळं ते 2 भाऊ एकत्र येत असतील तर त्यांना आपल्या शुभेच्छा आहे. पण काल तुम्ही म्हटलात का जर RP आणि त्यांची बहुजन आघाडी एकत्र आली तर आंबेडकरांनी नेतृत्व करावं आता नाही, माझी भूमिका अशी आहे की आता हे 2 भाऊ एकत्र येत आहेत, मग आमचे 2 भाऊ का वेगळे आहेत? आमचे 2 भाऊ एकत्र आले पाहिजे. आणि जसं आता शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार एकत्र येणार अशी चर्चा आहे. आता शरद पवारांनी अजितदादा एकत्र यायचे असतील तर पवार साहेबांनी NDAमध्ये येण्याची भूमिका मान्य केली पाहिजे. आणि मी एवढं सांगतो की जर पवार साहेब 2014मध्येच नरेंद्र मोदींसोबत आले असते तर ते या देशाचे राष्ट्रपती होऊ शकले असते. पण त्यावेळेला पवार साहेबांनी काय तशी भूमिका घेतली नाही. आणि जॉर्ज फर्नांडिस सारखे सोशलिस्ट नेते, म्हणजे पवार साहेबांतर ते तर पवारसाहेब तर मोठे नेते आहेतच आहेत, पण समाजवादी लोक कधी BJPला जवळ करतील अशी परिस्थिती कधी नव्हती. पण कॉमन मिनिमम प्रोग्रामवर जॉर्ज फर्नांडिस, नितीश कुमार, शरद यादव, ममता बॅनर्जी, नवीन पटनायक, DMK असे अनेक पक्ष जे होते हे NDAसोबत होते. त्यामुळे पवारसाहेबांनी थोडी लिबरल भूमिका घेऊन त्यांनी BJP सोबत यायला हवं होतं, मोदींसोबत यायला हवं होतं. तर आता या दोघांमध्ये जर पवारसाहेब जोपर्यंत ही भूमिका स्वीकारत नाही तोपर्यंत शरद पवार साहेब आणि अजितदादा एकत्र येतील असं मला वाटत नाही आहे. पण ते दोघे एकत्र आले तर एक तर अजितदादांना त्यांच्यासोबत जावं लागेल किंवा पवार साहेबांना अजितदादांसोबत यावं लागेल. त्याशिवाय दोघांचं ऐक्य होणार नाही, म्हणजे दोघे एकत्र येणार नाही. त्यामुळे या दोघांमध्ये काही एकत्र येतील असं वाटत नाही आहे.
पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येऊ शकतात आणि त्यांनी एकत्र यावं असं आमचं म्हणणं आहे. आणि बाळासाहेब आंबेडकर आणि आमच्यामधले जे RPI जे गट आहे या सगळ्या गटांनी सुद्धा एकत्र यायला हरकत नाही आहे. आम्ही एकत्र आलो तर एक आमची मोठी ताकद उभी राहू शकेल. आणि मी सांगितलं की माझं मंत्रिपद मला जास्त महत्त्वाचं नाही, माझा समाज मला महत्त्वाचा आहे, आमच्या समाजाचं ऐक्य महत्त्वाचं आहे. त्यासाठी बाळासाहेबांनी लीड घ्यावं आणि त्यांनी रिपब्लिकन पक्षाचं अध्यक्ष व्हावं. त्यांनी आपली वंचित बहुजन आघाडी बरखास्त करावी आणि रिपब्लिकन पक्षाचं नेतृत्व ऑल इंडियाचं स्वीकारावं. मी सगळा पक्ष मानलेला आहे, तो त्यांच्या पाठीशी उभा करण्याची माझी तयारी आहे. दुसरं कुठलंही पद घेऊन मी पक्षामध्ये राहीन, पण बाळासाहेबांनी त्यामध्ये पॉझिटिव्ह भूमिका घ्यावी अशी माझी भूमिका आहे. पण साहेब, तुम्हाला असं वाटतं का की भाजप उद्धव आणि राजला एकत्र येऊन देतील? भाजप उद्धव राज एकत्र येऊन देतील असं वाटतं का तुम्हाला? नाही, भाजप एकत्र येऊ देतील का नाही म्हणजे ते या दोघांनी एकत्र यायचं ठरवलं, भाजप काय करणार आहे? नाही, तुम्हाला तरी एकत्र येऊ देतील का? आणि आम्हाला की त्यांना म्हणतोय दोघं नाही, हां दोघं नाही. हां, दोघांनाही नाही, त्या दोघांना एकत्र येण्यासाठी काय BJP काय विरोध करेल असं नाही आहे. आणि आमच्या एकत्रीकरणामुळं BJPलाच फायदा होणार आहे. त्यामुळं आमच्या एकत्रीकरणाला त्यांचा विरोध राहणार नाही. पण अशी एक चर्चा आहे